नमस्कार, आप देख रहे हैं रिप्रेजेंट इंडिया न्यूज़ और मैं हूं मनीषा श्रीवास आपके साथ। पुलिस पाटिल संगठन महाराष्ट्र राज्य के प्रदेशाध्यक्ष दीपक पालीवाल के नेतृत्व में नागपुर में चल रहे शीतकालीन अधिवेशन में पुलिस पाटिलों द्वारा अपनी प्रलंबित मांगों को लेकर सरकार के खिलाफ भूख हड़ताल की जा रही है। इसी विषय पर हमारे रिप्रेजेंट इंडिया न्यूज़ ने पुलिस पाटिलों से उनकी प्रलंबित मांगों पर विस्तार से बात की। आइए देखते हैं हमारे रिप्रेजेंट इंडिया न्यूज़ की यह खास रिपोर्ट। हा जो आज आपला मोर्चा काढलाय आपण पोलीस पाटलांबद्दलचा, तर आपल्या काय मागण्या आहे? आमच्या पोलीस पाटलाच्या खूप अशा काही मागण्या नाही, रास्त अशा मागण्या आहेत त्या अशा की ग्राम पोलीस अधिनियम जो 1967 आहे त्यामध्ये दुरुस्ती करून अधिनियमाची अंमलबजावणी करण्यात यावी। दुसरं म्हणजे आमचा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे मानधन, जो सध्याच्या घडीत फक्त 6,500 मिळतो आणि आम्ही 6,500 म्हणजे हे कायच्यातच काही नाही। इतर कोणत्याही क्षेत्रातले व्यक्ती जो असो ते कर्मचारी फक्त 5 ते 6 तास काम करतात, पण आम्ही 24 तास ड्युटी करणारे व्यक्ती आहे। पहिले म्हणजे पोलीस का ते ऑन ड्युटी असतात, दुसरे म्हणजे आम्ही, कारण की आम्हाला केव्हा फोन येईल याची गॅरंटी नाही। आम्हाला जेवणाच्या ताटावरून उठावं लागतो तर रात्री झोपेतून सुद्धा जावं लागतो। म्हणून आमचं कमीत कमी अशी इच्छा आहे, खूप काही आम्हाला लाखाने पगार नको, फक्त 20,000 जरी आम्हाला प्रतिमाह मिळाला तरी आमच्या महिला असो की जेंट्स असो की आनंदाने आणि मन खुश करून ते आपले कार्य करू शकेल आणि चांगल्या प्रकारे गावाचा कारभार सांभाळू शकेल। तिसरं म्हणजे नूतनीकरण म्हणजे आम्हाला दर 5 वर्षांनी किंवा 7 वर्षांनी आमच्या पदाची नूतनीकरण करावं लागते, तर ते नको। हे जर असेल तर आम्ही ज्या क्षेत्रामध्ये राहतो म्हणजे ग्रामपंचायत, तिथे सरपंच असतो, इतर असतात, ते काही आमच्यामध्ये काड्या करून आमच्या नूतनीकरणामध्ये हे पण आणू शकतात। म्हणून अशी इच्छा आहे आमची की आम्हाला वयाच्या 60 पर्यंत नूतनीकरण नको, तर एक वेळा नूतनीकरण केल्यानंतर पूर्णतः त्याच याच्यावर राहायला पाहिजे। चौथं म्हणजे कर्तव्य जेव्हा आम्ही म्हणजे बजावतो तर आमचा जो संबंध आहे तो गुन्हेगाराशी येतो किंवा आणखी अन्य म्हणजे लोकांशी येतो। त्यामुळे जर समजा म्हणजे आमचा मृत्यू झाला कर्तव्य बजावताना तर आमच्या कुटुंबाला त्यांना 50 लाख रुपये मिळायला पाहिजे एक म्हणजे ज्यामुळे म्हणजे आमचं जे कुटुंब आहे ते खूप चांगल्या प्रकारे आपलं जीवन जगू शकेल। जवळपास वर्धा आणि नागपूरमधून तुम्ही किती पोलीस पाटील लोकांनी या संपामध्ये भाग घेतला आहे? 70 ते 80 आमचं साखळी उपोषण आहे। आमचं साखळी उपोषण चालूच आहे, 20 तारखेपर्यंत आमचं साखळी उपोषण आहे। तर प्रत्येक जिल्ह्यातून ऑल टोटल महाराष्ट्रातून इथे लोक पोलीस पाटील येत राहतात व ते आपले टप्प्याटप्प्याने साखळी उपोषणात उपस्थिती दर्शवतात व आपल्या मागण्या सरकार दरबारी पोहोचवण्याचा प्रयत्न करतात। आता 5वा मुद्दा हा आहे आमचावाला की आम्हाला पेन्शन देण्यात यावी। DPCP अंतर्गत 500 रुपये आमच्या मानधनातून कट करण्यात यावे व गव्हर्नमेंटने जो काही त्यांचा भाग आहे तो त्यामध्ये ॲड करून आम्हाला फिक्स असे पेन्शन लागू करण्यात यावे। त्यानंतर निवृत्तीनंतर आम्हाला फिक्स अशी अमाऊंट 10 लाख रुपये निवृत्तीनंतर आपल्या समोरच्या भविष्यासाठी देण्यात यावी। अशा आमच्या रास्त अशा मागण्या आहे। येणाऱ्या काळात समोर जर सरकारने या आमच्या मागण्या मंजूर केल्या नाही तर आम्ही आमच्या परीने सरकारपर्यंत या मागण्या जर रास्त झाल्या नाही आमच्या मंजूर तर आम्ही ते आमच्या वोटच्या पावरनं किंवा लोकांचा सहभाग घेऊन त्या मग गव्हर्नमेंट दरबारी त्या दिसणारच आहे। येणारी लोकसभा आहे, विधानसभा आहे, त्याच्यात तो आमचा दाखवूच। तुम्हाला काय वाटतं, ह्या ज्या 6 रास्त मागण्या आपण मागितल्या सरकारला पैकी ऑलमोस्ट ऑल तुमच्या प्रिऑरिटीनुसार पहिली दुसरी मागणी, तर असं वाटतंय तुम्हाला रास्त होईल म्हणून? हां, येणाऱ्या आता लोकसभा इलेक्शन काळात बघून असं तरी वाटते की इव्हन ज्या फिक्स मानधन आहे आणि जो ते तरी गव्हर्नमेंटनं करण्यात यावं किंवा पेन्शनची जी स्कीम आहे या 1-2 मागण्या जरी आमच्या रास्त मागण्या मानधन झाल्या तरी आम्ही यशस्वी झालो, याचं समाधानी झालो असं समजू। आपलं नाव सांगून द्या। माझं नाव मयूर उताने, मी कोंडासावडी गावचा पोलीस पाटील आहे व ही सर्व साखळी उपोषणाची मालिका दीपकजी पालीवाल या। हां, आपलं नाव मॅडम? माझं नाव स्वप्नाली विवेकराव टेंबे आहे, मी काटोल पोलीस स्टेशन अंतर्गत खानगाव या गावची पोलीस पाटील आहे। माझं नाव प्रशांत येवले, पारडसिंगा गाव आहे माझं आणि माझं पोलीस स्टेशन जे आहे ते काटोल आहे। एवढीच विनंती करायचं आहे की मी धाराशिव जिल्ह्याचा एक सर्वसामान्य पोलीस पाटील आहे
आज 2 वर्ष झालं शासनासमोर आम्ही लढा देतो, शासन आमच्याकडे दुर्लक्ष करत आहे. तर शासनाला हात जोडून एकच विनंती आहे, आमच्या मागण्या पूर्ण करावं, आमचं नूतनीकरण बंद करावं आणि आम्हाला कमीत कमी 18,000 मानधन द्यावं, एवढीच माझी शासनाला विनंती आहे. आपलं नाव काय आहे? माझं नाव मारुतीराव कुंभार पाटील, धाराशिव जिल्हा. मी धाराशिव जिल्ह्यातून आलेलो आहे. धन्यवाद.